दुलीप ट्रॉफी स्पर्धेला आजपासून सुरुवात होतीये. इंडिया ए, इंडिया बी, इंडिया सी आणि इंडिया डी असे 4 संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून एकूण 6 सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडियाचे अनेक खेळाडू या स्पर्धेनिमित्ताने आमने सामने येणार आहेत. ऋषभ पंत याचं 2022 साली झालेल्या रस्ते अपघातानंतर रेड बॉल क्रिकेटमध्ये कमबॅक होणार आहे. तसेच श्रेयस अय्यर याचंही पुनरागमन होणार आहे आणि या स्पर्धेचं आयोजन हे बंगळुरू आणि अनंतपूर इथे करण्यात आलंय. ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंड विरुद्धच्या पहिल्या T20I सामन्यात 155 धावांचा पाठलाग करताना वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केलाय. ऑस्ट्रेलियाने 0 धावसंख्येवर पहिली विकेट गमावली. मात्र त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि कॅप्टन मिचेल मार्श या जोडीने धमाका केलाय. या जोडीने पॉवर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये 113 धावा ठोकल्या आणि ऑस्ट्रेलियाने यासह T20I पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. दुलीप ट्रॉफी स्पर्धेला आजपासून सुरुवात होतीये. या स्पर्धेत 4 संघ सहभागी होणार असून राऊंड रॉबिन पद्धतीने या 4ही संघांमध्ये सामने होणार आहेत. स्पर्धेतील सामन्यांचं आयोजन हे बंगळुरू आणि अनंतपुरम इथे करण्यात आलंय. पहिल्या दिवशी 4ही संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. मात्र त्याआधी इंडिया ए संघाचा कर्णधार शुभमन गिल याला मोठा झटका लागलाय. इंडिया ए चा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या फेरीत खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंड विरुद्ध विजयी सलामी दिली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या T20I सामन्यात स्कॉटलंडचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. तर स्कॉटलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 155 धावांचं आव्हान दिलं होतं आणि ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 9.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलंय. ट्रॅव्हिस हेड आणि कॅप्टन मिचेल मार्श या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या बाजूने सामना फिरवला आणि ऑस्ट्रेलियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पदकांचा हा ओघ कालही सुरूच राहिला. यातच काल भारताच्या धर्मवीर आणि प्रणेव सुरमा यांनी दमदार कामगिरी केली. पुरुषांच्या क्लब थ्रो F51च्या फायनलमध्ये धर्मवीरने विक्रमी कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकलं, तर प्रणव सुरमानेही रौप्य पदकाला गवसणी घातली. पॅरालिम्पिक स्पर्धा इतिहासात सर्वाधिक पदकांचा विक्रम भारताने पॅरिसमध्ये नोंदवलाय. सांगलीच्या सचिन खिलारीच्या रौप्य पदकानंतर भारताचा तिरंदाज हरविंदर सिंगने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. याचबरोबर हरविंदर सिंगचे नाव भारतीय क्रीडा इतिहासातही सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं. त्याने पुरुषांच्या पॅरा तिरंदाजी रिकर्व ओपन प्रकारात पोलंडच्या लुकाज सिजेकलला 6-0 अशा फरकाने पराभूत केलं, सुवर्ण पदक जिंकलं आणि तो सुवर्ण पदक जिंकणारा भारताचा पहिलाच पॅरा तिरंदाज ठरलाय. इंग्लंडने 2-0 अशी आघाडी घेतल्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. इंग्लंडने ओव्हल इथे होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी संघात डावखुरा वेगवान गोलंदाज जोश हल याला स्थान दिलंय. मालिकेतील 2 कसोटी सामन्यात 5 विकेट्स घेणाऱ्या मॅथ्यू पॉट्सची जागा हलने घेतलीय. पॅरिस पॅरालिम्पिकच्या 7व्या दिवशी भारताच्या सचिन खिलारीने पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकलंय. या रौप्य पदकासह सचिन 40 वर्षात पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेक प्रकारात पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरलाय. यापूर्वी 1984 मध्ये भारताने पुरुषांच्या गोळाफेकमध्ये पहिलं पदक जिंकलं होतं. याच स्पर्धेत असलेले इतर भारतीय खेळाडू रोहित कुमार 14.10च्या थ्रोसह 9व्या आणि मोहम्मद यासरने 14.21च्या थ्रोसह 8वं स्थान पटकावलंय.